नमस्कार, मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे। आज मी बनवला आहे हेल्दी नाश्ता गव्हाचे पीठ आणि रव्यापासून। मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच वाटीने मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी आता अर्धी वाटी ताक घालते। हे सगळं मी मस्त असं मिक्स करून घेते। थोडं याच्यामध्ये पाणी पण घालावं लागणार आहे। थोडं पाणी घालते मी आणि चांगलं मिक्स करून घेते। अजून थोडं पाणी लागणार आहे याच्यामध्ये, आणखीन थोडं पाणी घालते मी। असं पाणी घालून हे एक 10-15 मिनिटासाठी हे आपण असं झाकून ठेवायचं आहे। तो पण आपण याची दुसरी तयारी करून घ्यायची आहे। एक कच्चा बटाटा घेतलाय मी, तो याच्यात किसून घालायचा आहे। उकडलेला असला तर पण चालतोय, पण मी हा कच्चा बटाटा घेतलाय, तो याच्यामध्ये मी किसून घालतोय। त्यामुळे याची एक वेगळी टेस्ट येते। खूपच टेस्टी असा नाश्ता तयार होतोय। त्याच्यानंतर मी 2 गाजर घेतलेले आहेत, ते पण मला याच्यामध्ये किसून घालायचे आहेत। गाजर, कच्चा बटाटा, परत याच्यामध्ये मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 4 हिरवी मिरची आणि कोथिंबीर, हे सगळे याच्यामध्ये मला मिक्स करायचं आहे। मी ते तोपर्यंत पीठ भिजूपर्यंत त्याची तयारी करून ठेवलेली आहे। याच्यामध्ये आपण पालक तुमच्याकडे असला तर तो पण ॲड करू शकता। माझ्याकडे पालक नाही म्हणून मी काही तो घेतलेला नाही। बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, 1 टोमॅटो घेतलेला आहे मी मीडियम साईजचा, 4 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेले आहे आणि कोथिंबीर, हे सगळं आपण याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। खूपच टेस्टी असा नाश्ता होतोय। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपण याच्यात चिमटभर हिंग घातलाय, हळदपूड घालायची 1 चमचा, थोडं याच्यामध्ये पाणी घालून आपण आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ। थोडं पाणी घेते, लागल तसं पाणी घेऊन आपल्याला कसं पाहिजे तसं हे कन्सिस्टन्सी व्यवस्थित होईपर्यंत मिक्स करायचं छान। पीठ पण छानच असं फुगलेलं आहे बघा हे, आणि ताक घातल्यामुळे ह्याला एक छान अशी टेस्ट येते। थोडासा आंबटपणा पण छान येतो याला। पीठ मस्त फुगलेलं आहे, रवा आणि गव्हाचं पीठ छान झालेलं आहे। आणखीन थोडंसं पाणी घालावं लागणार आहे, थोडंसं जाडसर वाटते पीठ, थोडंसं पाणी घालते मी याच्यात। थोडं आता सैलसर झालं आता पीठ। हे किती छान असं पीठ आता तयार झालेलं आहे। आपण पॅन ठेवला आहे गॅसवर, मोठा गॅस केलेला आहे मी, तेल लावून घेतलं आहे। आता याच्यावर आपण 2 चमचे पीठ घालायचं आहे। थोडं जास्त असं पसरवायचं नाही, थोडं जाडसरच ठेवायचं, कारण हे आपल्याला परतवताना हे मोडू शकते जास्त पातळ केलं तर, म्हणून आपण थोडं हे जाडसरच ठेवायचं। भोवतीनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, 1-2 मिनटं चांगले भाजून घ्यायचं। पूर्ण वरचं कोरडं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण। वरचं पाणी पूर्ण कोरडं झालेलं आहे, किती छान असं भाजलेलं आहे बघा। आता आपण ह्याच्यावर थोडंसं तूप सोडतोय। तुमच्याकडलं तूप किंवा लोणी असलं तर लोणी पण घातला तरी चालते, तर किंवा नाही घातला तरी पण चालते, तेल सोडला तरी पण चालतं। हे आता परतून घ्यायचं आहे। परतून ती बाजू पण आपण छान भाजून घ्यायची आहे। किती छान भाजलेलं आहे, खूपच टेस्टी असा नाश्ता होतो आणि 15 मिनिटामध्ये तयार होतो। मुलांना पण खूप खायला आवडतं हे। आतली बाजू पण आपली भाजलेली आहे छान। अगदी 15 मिनिटामध्ये घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये हे तयार होतो नाश्ता। हे खोबऱ्या चटणी, शेंगदाणा चटणी कशापासून पण किंवा तसा खाल्ला तरी पण चालतो। माझा रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्कीच मला कमेंट करून कळवा। धन्यवाद।